मित्रांनो बघू शकता हे आरे कॉलनी आहे, खूप चांगला एरिया. रमा पुढे चालली, सौरभ रमा रमा चालली आहे पुढे. बघा आर्या आहे इकडे बघा, तिथे दाखवा. खूप मस्त दूध वगैरे ओरिजिनल भेटते इथे. इथं ओरिजिनल भेटते सगळं आहे ना. ह्या आरे कॉलनी मध्ये जर तुम्हाला तूप वगैरे हवं असेल तर या पॉइंटला यायचे, सगळं ओरिजिनल भेटत आहे ना. ओके. आणि हे बघा गाय सगळे, म्हणजे इथं ना गाव सगळं टाईप पूर्ण. तिकडे तबेला वगैरे आहे. गाईचा तबेला. गायचा तबेला वगैरे आहे. खूप चांगलं मस्त बघण्यासारखं आहे. पण एवढे की रस्त्याने थोडीशी भीती वाटते ना. मग रस्त्याने थोडीशी भीती पण वाटते, पण काय वाटत नाही. बघा पाठीमागे संरक्षण भिंत चौकून बांधलेली आहे, माहिती का, जंगलाच्या सगळ्या साईडला. ओके. रस्त्याने पण मी ब्लॉगिंग करत चाललोय, विचार करायची गोष्ट आहे. पाठीमागे थांबणार आहे तू. तू चल सौरभ पुढे. नाही हो, त्याला नाही. बरं तू पण पाठीमागे रमाचे चाल. हा म्हणजे सगळं दिसतात ना रे आपण, नाहीतर मग काय फायदा. बरं सांग बरं, एकटाच दिसतो मग. खूप भारी वाटतंय. म्हणजे एकदम अशी छान फिलिंग येते की आपण जसं गावाला आलो तर गावाला फिरायला लागलो तर असं वाटतंय. आणि इकडेच म्हणजे पिकनिक पॉइंट पण आहे, ते खूप चांगलं आहे ना मग. आणि मेन काय माहितीये का, रस्त्याने जायचं थोडी भीती वाटते, गाड्या वगैरे खूप येतात. खूप छान आहे ना मग. गाण्यावर माझ्या पाठीमागे चला. हो हो, तुमच्या पाठीचे पाठीमागे चला. नाही आयला अरे मग क्रॉस चालले तू, रस्त्याने चाललेस का, मग क्रॉस चाललेस काय तू माझ्या पाठीमागे ये. बरोबर. हो हो, तुमच्या पाठीचे मी. राईट नाही, कारण की गाड्यावर गाड्या येतात. हे बघा सगळं जंगल आहे मित्रांनो, सगळं जंगल. वाघ आला तर सगळ्यात पहिलं पप्पा पळून जाते आपल्यापासून. अरे वाघाचा बाप, मी वाघाचा बाप आहे सौरभ, माहिती तुला. काय राहू द्या, बा झालं, फेकू नका, बा झालं. अरे काय वाघ उंदराला घाबरून खाटावर पळतात. अरे उंदराला घाबरतो याचा अर्थ का वाघाला घाबरतो काय. मग तेच ना, वाघाला घाबरत नाही मी, उंदराला घाबरतो. अरे वाघाला काय रे, वाघ जायला आपला मित्र आहे वाघ. हे सगळं गोरेगाव आर्य कॉलनीचं जंगल आहे. आणि खूप भारी म्हणजे गवत वगैरे. आणि स्पेशली म्हणजे हे झाड दिसतंय तुम्हाला रमा, डेंजरस एरिया आहे. हे बघा हे झाड आहे बघा, हे जवळजवळ 10 वर्षाचं झाड आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 10 वर्षाचे कसे? 40-50. हा यार, तुम्ही काही म्हणताय. बरोबर आहे ना. खूपच झाड नाही, खूपच मला वाटतं 50-60 वर्षाचे झाड असतील. हे खूप जुने. पैशाचे किडे चिटकलेत म्हणतो. याला नाही काय पण बोलतो, पैशाचे किडे कुठे असतात करे. याचं म्हणणं आहे की ते पैशाचे किडे. पैशाचे किडे ते काय दाखवलं ना त्याने पाठीमागे. याला पैशाचे किडे. अरे काय खरं सौरभ, पैशाचा किडा तूच. सगळ्यात मोठा पैशाचा किडा तूच आहे. इकडे पाण्याची कमी नाहीये इथे, खरंच पाणी. बघा एकदम झक्कास पाण्याची अजिबात कमी नाहीये. याच्यामधून पाणी चाललंय. हे बघा, हे गाय म्हणजे हे गाय वगैरे दूध वगैरे देतात ना, त्यांना खाण्यासाठी स्पेशली शेत केले जाते. बघ. आणि इकडे जंगल टाईप पूर्ण जंगल आहे बाबा. म्हणून इथे रस्त्याने वाघ वगैरे फिरतात. जंगली प्राणी तुम्हाला भेटणार. खरंच ना, कारण की सगळीकडे बघा सगळं जंगल वगैरे आहे. आणि जंगलामध्ये काय जंगलामध्ये एरिया पडतोय ना तो. माझं बॅग पकडली काय रा पायाने, काय पकडली हो. बॅग पकडली काय, तर वजन एवढं मोठं. एवढ्या नाटक करू नको. तुम्ही त्याची कोडी काढत होता. ओके, तर आम्ही पोहोचलो आमच्या सिस्टरच्या इथे, रमा आपलं जयश्री ताईच्या इकडे. ठीक आहे, घरी जातो तर मी आता. ओके रमा, बस आपण आता एवढं जंगल दाखवले. ओके, एवढं जंगल तुम्ही बघितलंय. ठीक आहे, तो प्लीज. खूप छान.
आणि प्लीज सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला आर्य कॉलनीचा म्हणजे काय होय, गोरेगावचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आरे आहे. कॉलनी फिल्टर पाडा. आर्य कॉलनी फिल्टर पाडा इथून पूर्ण इथे वाघ वगैरे सगळे असतात माहितीये तुम्हाला. इथे खरंच खतरनाक जंगल आहे. हा चला बाय बाय, Bye bye, भेटू thank नेक्स्ट you. व्हिडिओ मध्ये.